त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि सहर्ष स्वागत आहे. लेंथवर थोडा संथ गतीने टाकला होता, सन्मान दिलाय त्या बॉलला. सिंगल घेण्याचा प्रयत्न, परंतु संधी मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय. आणखी एक चांगला बॉल, ज्या बॉलवर विकेट मिळाली. शॉर्ट आर्म पुल फटका खेळला होता, डीपमध्ये फिल्डर सेट होता, मात्र टायमिंग थोडंसं चुकलं होतं. फलंदाज हर्षदचं शून्यावर तो बाद झालाय आणि निराशाजनक सुरुवात आहे श्री गणेश जांभूळपाडा टीमची. यावेळेला मात्र लॉफ्ट केलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. चांगला फटका, फिल्डर दूर, भरपूर दूर आहे आणि बॉल सीमारेषा पार. भोईरगाव चषक 2025 मधील पहिला चौकार. प्रिय असं मैदान या पडगा परिसरामध्ये. सर्वच स्पर्धांची चर्चा आपण करूयात. दोन स्पर्धांचा उल्लेख केला मी, विजेते आपल्यापर्यंत पोहोचवले. दरम्यान नवीन षटकाला सुरुवात. स्विचचा वापर केलाय, फटका फसताना दिसतोय. मिस टाइम आहे, परंतु फिल्डर थोडासा दूर होता बॅकवर्ड पॉईंटचा. बॉलवर येईल तोपर्यंत एक धाव येथे कंप्लीट केली जात आहे. धावसंख्या 6 या आकड्यावर जाऊन पोहोचले. जीवन गोलंदाजीसाठी आलेला आहे. तिसरी स्पर्धा जी होती ती खालिंग येथे आपण बघितली होती. आर्जोली संघ विजेता राहिला होता, जयबजरंग चिंचवली संघ उपविजेता. डीबी स्पोर्ट्स कुरुन संघाची स्पर्धा चौथी स्पर्धा होती या हंगामातली. श्रीराम जांभूळपाडा संघानं त्या स्पर्धेवर आपलं नाव कोरलं. चांगला बॉल, तेवढाच चांगला फटका. सरळ बॅटनं ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफला फिल्डर तिकडे सज्ज आहे. एकच धाव ते मिळताना दिसते. धावसंख्या 7 एका गड्याच्या मोबदल्यात. कुकसे संघ उपविजेता राहिला होता. विकी स्पोर्ट्स, शिवाज्ञा स्पोर्ट्स या नावाने तो खेळला होता. आणि 5व्या स्पर्धेमध्ये कोशिंबे ते काल ओमसाई पडघा संघानं बाजी मारली. यष्टांच्या मागे खेळण्याचा प्रयत्न शफल करत असताना मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. वेगानं बीट केलंय फलंदाजाला. स्ट्रायकिंग एंडला आहे फलंदाज निकेश आणि मनोज ही जोडी सध्या खेळपट्टीवर. ओमसाई पडगा संघानं काल फायनलमध्ये जय गणेश वाफाळे संघाला पराभूत केलं. रोमहर्षक फायनल मॅच होती. आणखी एक चांगला बॉल खोलात टाकलाय, ड्राईव्ह केलाय. एकच धाव तिथे मिळणार आहे. एक्स्ट्रा कव्हरला अतिशय उपस्थित. आणखी एक चांगलं षटक सापे संघाकरिता. ह्या ओव्हरमध्ये 4 बॉल्समध्ये फक्त 3 धावा आतापर्यंत जीवनने खर्च केल्यात. धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली. आणि 6वी स्पर्धा देखील कालच संपन्न झाली. देवळी येथे आम्ही देवळीकर चषक जयबजरंग चिंचवली संघानं ती स्पर्धा जिंकली. फोर्सिंग फटका, ताकदवान फटका आहे, परंतु फिल्डर उपस्थित लॉंग ऑनला.
आणखी एक सिंगल, फक्त सिंगल्समध्ये डील होत आहे. गोलंदाजाने जास्त संधी दिलेल्या नाहीत फलंदाजांना मोठी फटके खेळण्यासाठी. धावसंख्या 1-9. नाही, चांगली गोलंदाजी हाताळतोय आपण. जीवनचा विचार केला तर मागील वर्षापासून पाहतो की जीवनची बॅटिंग थोडी चांगली झाली नाही, परंतु गोलंदाजीमध्ये चांगला परफॉर्मन्स तो करतोय आपल्या टीमसाठी. पुन्हा फुलर लेंथ होता, ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डीपवरून क्षेत्ररक्षक जरूर दीपेश प्रयत्न करतोय, परंतु या ठिकाणी मिडॉनचा क्षेत्ररक्षक वेगळा चेंडूवरती पोहोचला. आय थिंक आकाश होता त्या ठिकाणी. चांगली फेकी, 2 षटकाचा खेळी ते संपन्न झालाय. आपण जाऊया आता मात्र पाहुण्यांच्या या सन्मानाकडे. 2 षटकाचा खेळी ते संपन्न झाल्यानंतर संघाने धावसंख्या पाहू शकाल 1 गडी बाद 10 आणि ते मात्र पाहू शकाल आपल्या विभागातील नामवंत कीर्तनकार हरिभक्त पारायण सुभाजी महाराज तरणे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. महाराजांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन असताना आपण व्हावं. आपलं जय महाराष्ट्र मित्रमंडळ भुईरगावच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण बोलतोय सन्मानाकडे. अवघ्या 8 मिनिटांमध्ये 2 षटकं कंप्लीट करण्यात आलेली आहेत आणि हीच अपेक्षा सर्व संघांकडून असणार आहे. वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करावं. चेक. जाऊया आपण सन्मानाकडे. आपल्यामध्ये पाहू शकाल भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती आज सन्माननीय एकनाथजी देव पाटील साहेबांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळत आहे. मी सागर भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण एकनाथजी देव पाटील यांना आपण सन्मानित करायचं आहे. वेलकम. हरिभक्त पारायण सुप्रसिद्ध कीर्तनकार सन्माननीय सुभाजी महाराज तरणे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. एकनाथजी देव पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. माजी सभापती भिवंडी पंचायत समिती सागर भोईर यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण संपन्न करीत आहोत. तदनंतर पाहू शकाल कुक्षे ग्रामपंचायतीच्या प्रथम नागरिक विद्यमान सरपंच संगीता राजू माने आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. मी परेश भोईर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सरपंच मॅडमला सन्मानित करावं. उपधर्माची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करीत आहोत. आणि आशा करतो की ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चांगलं कार्य त्यांच्या हातून घडावे. त्या वाटचालीसाठी आपण देऊया या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा. पुढील सन्मान आपल्यामध्ये पाहू शकाल माजी सरपंच आदरणीय तुकारामजी फिरांगणे आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत. मी परेश भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. स्पर्धेचा दुसरा चौकार येथे येताना पाहायला मिळतोय. परेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण माजी सरपंच तुकारामजी फिरांगणे यांना आपण सन्मानित करीत आहोत. पुढील सन्मान आपल्यामध्ये पाहू शकाल कुक्षेगावचे समाजसेवक अर्थात त्यांच्या सौभाग्यवती माजी सरपंच विद्यमान उपसरपंच आहेत सुभाषजी माघे. मी कल्पेश भोईर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सुभाषजी माघे यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावं. जबरदस्त कमबॅक गोलंदाज गौरवकडून. चौकार लागल्यानंतर 2 सलगचे डॉट बॉल त्याने टाकलेत. धावसंख्या स्थिर आहे 17. या आकड्यावर एका गड्याच्या मोबदल्यात फक्त एकच फलंदाज बाद झालाय, मात्र संत गतीनं धावा बनवल्या जात आहेत. तिसरं षटक समाप्तीच्या मार्गावर आपण बघतोय. षटकातील पुढचा बॉल. पुढील सन्मान हरिभक्त पारायण सुभाषजी महाराज तरणे आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. मी सागर भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते महाराजांना आपण या ठिकाणी सन्मानित करावं. सुभाषजी महाराज यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. या विभागातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत. आणि त्यांच्याच गावचा संघ सध्या खेळतोय गावदेवी एस के स्पोर्ट सापे. आणि त्यांचा प्रोत्साहन वाढवण्यासाठी या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी ते आज या ठिकाणी आलेले आहेत. पुढील सामन्याच्या टॉससाठी दोन्ही कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित व्हायचं आहे. सामना असेल JNC11 विकी स्पोर्ट्स कुकसे विपक्ष दळीपाडा. पुढील सन्मान सरपंच मॅडमचे पतिश्री राजू माने आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण सन्मानित करतो. मी दुर्गेश भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते राजू माने यांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. मला वाटतं दळीपाडा बी संघ असणार आहे. येस, भावेश गवाळे अँड कंपनी संघाची उपस्थिती आपण बघतोय. हार्दिक स्वागत आहे. आणखी एक लेफ्ट आर्मर आलाय. यावेळेला चांगला फटका आहे, हुक केलाय आणि बॉलला पाठवलाय वाईडिश फाईन लेग सीमारेषा पार. अफलातून पहिला षटकार या स्पर्धेमध्ये. राजू माने यांना आपण सन्मानित करतो. तदनंतर भोईरगावचे समाजसेवक विवेकजी भोईर आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. चला, परेश भोईर यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी संपन्न करा.
कारण प्रत्येक पाहुण्यांना आपण या ठिकाणी योग्य तो मान योग्य तो सन्मान आपण देत आहोत. निकेश लिहेच्या बॅटमधून पहिला खणखणीत षटकार भोईरगाव चषक 20-25 मध्ये. वर्षाअखेरीस या स्पर्धेचं आयोजन 31ला फायनल आपल्याला पाहायला मिळणार आहे. सध्या उद्घाटनीय लढत आपल्या समोर रंगते. SK स्पोर्ट्स आई गावदेवी सापे विरुद्ध श्री गणेश जांभूळपाडा. कमजोर बॉल आहे, भिरकावून दिलाय पुन्हा एकदा फाईन लेगला आणि हा बॉल देखील सीमारेषा पार. धावा मिळतील 4. नो बॉलचा देखील इशारा पंच करतायत. पुढील सन्मान आपण इथे करूया. भोईरपाडा गावची नामवंत बॉडी बिल्डर आणि त्यांच्या माध्यमातून समालोचन कक्ष उभारण्यात आलेला आहे. त्यांच्या मुलाच्या नावानं त्रिशांत समालोचन कक्ष आणि त्याचे पुरस्कृत सागर शेठ भोईर आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण सन्मानित करूया. बिमरसाठी DRH ची मागणी करण्यात आलेली आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमकडून एक रिव्ह्यू दोन्ही टीम्सला असणार आहे. फक्त बिमरसाठी त्याचा वापर तुम्ही करू शकता. कल्पेश भोईर यांच्या शुभ हस्ते आपण आज सन्मान संपन्न करीत आहोत. सागरजी भोईर आणि नेहमीच त्यांचं मोलाचं योगदान या जय महाराष्ट्र मित्र मंडळाला मिळत असतो. आमचे मधु काकांची ते लाडकी सुपुत्र आहेत. अतिशय दर्जेदार असं टेलिकास्ट SK एंटरटेनमेंट या वाहिनीवर क्रिकेट रसिक एन्जॉय करतायत. सर्व ऑनलाईन व्ह्यूअर्सचं मनपूर्वक स्वागत आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय योग्य निर्णय होता ऑनफिल्ड पंचांचा. इट्स अ नो बॉल. रिव्ह्यू गमावलाय सापे संघानं. 5 धावा स्कोअरमध्ये ॲड होत आहेत. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले 28 वर. धावांचा वेग वाढवत असताना शेवटच्या ओव्हरमध्ये सलामीवीर निकेश सुरुवातीला चाचपडत खेळताना दिसलाय, मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये त्याने आक्रमणाला सुरुवात केली. अगोदर षटकार आणि त्यानंतर चौकार. पुढचा बॉल असेल फ्री हिट. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 ओव्हर्समध्ये या मैदानावर आपण बऱ्याचदा बघितलं योगी 35 ते 40 धावा देखील पुरेशा ठरलेल्या आहेत. त्यासाठी खरं तर चांगली गोलंदाजी तुम्हाला करावी लागते. हो निश्चितपणे. परंतु या ठिकाणी स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपर टायमिंग नाही आहे. चेंडू चालला अगदी फाईन लेगकडे. चांगला क्षेत्ररक्षण पाहतो त्या ठिकाणी. डॉट बॉलची आपल्याला सांगता पाहायला मिळाली. चला नाणेफेकीसाठी मी विनंती करतो की दोन्ही संघटनाकडे टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. स्वर्गीय आदेश चिंतामण भोईर दलेपाडा वेताळ स्पोर्ट दलेपाडा ब विपक्ष जियांशी कुकसे. चला आपण दोन्ही कॅप्टनला विनंती करतो की आपण थांबायचं आहे टॉस बॉक्समध्ये. गोलंदाज स्वप्नील आपल्या गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. सामना करेल निकेश. लोफल टॉस खडेकडे स्वीप केलाय. फटका चांगला आहे. डीप मिड विकेटचा खेळाडू मात्र अतिशय दक्ष. अप्रतिम क्षेत्ररक्षण अगदी सीमारेषेच्या लगत बॉलला आतमध्ये ढकललंय. स्वतः बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला होता. चौकार होऊ दिलेला नाही, मात्र 2 धावा मिळत आहेत. चांगलं क्रिकेट. शेवटचे 3 बॉल आता मात्र इथे शिल्लक आहे त्या डावातील आणि तिन्ही चेंडूवरती जर 3 षटकार आले निकेशच्या बॅटमधून तर माझी सरपंच तुकारामजी फिरांगणे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक मात्र दिलं जाणार आहे. 30 धावा स्कोअरबोर्डवर एका गड्याच्या मोबदल्यात. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पावलांचा वापर. मिस टाइम फटका आहे. बॉल हवेत. फिल्डर प्रयत्नशील, मात्र झेल स्वीकारता आलेला नाहीये. फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न या अगोदर देखील दीपेशनं आपण बघितलं होतं. सीमारेषेलगत पायानं बॉल अडवण्याचा प्रयत्न केला होता आणि तो चौकार गेला होता. आणि ही चर्चा आहे की मेसी भारतात येऊन गेल्यानंतर मात्र बरेचसे खेळाडू पायानं बॉल अडवण्याचा प्रयत्न क्रिकेटमध्ये करताना दिसत आहेत. 2 धावा ते पूर्ण होत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 32 वर. म्हणजे त्याचा प्रभाव मात्र आता क्रिकेटच्या खेळामध्ये पडला असं म्हणायला हरकत नाहीये. गोलंदाज पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. फुलटॉस ऑन साइडला पीक केलाय. पिकअप शॉट आणि चेंडू चालला स्वर्गीय देवीदास पाटील प्रेक्षक स्टँड मध्ये. 6 धावांसाठी षटकार. शेवटच्या ओव्हरमध्ये फलंदाज निकेश लिहे करतोय. तब्बल 21 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आल्यात. शेवटचा बॉल यावेळेला चांगल्या पोझिशनमध्ये येत असताना हुक केलाय, परंतु फिल्डर सेट आहे. डीप वाईटिश फाईन लेगला फेक चांगली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज धावबाद. शेवटचा बॉल होता त्यामुळेच हा धोकादायक प्रयत्न करण्यात आला, मात्र चांगला फिनिशिंग टच डावाला दिलाय फलंदाज निकेशनं. आणि एकूण धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 39. 2 गड्यांच्या मोबदल्यात इनिंगची समाप्ती झाली आहे. श्री गणेश जांभूळपाडा संघानं प्रथम बॅटिंग केली आहे. 40 धावा एक्झॅक्ट बनवाव्या लागतील 4 ओव्हर्समध्ये सामना जिंकण्याकरिता SK स्पोर्ट्स आई गावदेवी सापे टीमला. आपण वळणार आहोत पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे.
कैलासवासी आदेश चिंतामण भुईर टॉस बॉक्समध्ये या सामन्याची नाणेफेक केली जाईल. सन्मान्य एकनाथ देऊ पाटील साहेबांना मी विनंती करतोय, आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. वेलकम सर. टॉस कॉईन दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी एका बाजूला जय महाराष्ट्र मित्र मंडळ या स्पर्धेचे आयोजक आणि दुसऱ्या बाजूला भोईरगाव चषक 2025 अर्थात ही स्पर्धा. सामना प्रत्येकी 4 षटकांचा असेल. वेताळ स्पोर्ट्स दळेपाडा बी टीमचे कॅप्टन कॉल देत आहेत. भोईरगाव चषकाची मागणी आहे आणि भोईरगाव चषकच आलेला आहे. येस कॅप्टन. थँक्यू सो मच साहेब. आपल्याला विनंती असेल आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर विराजमान व्हावं. टॉस जिंकलेला आहे दळेपाडा संघानं. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. आज कोकसेच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये खेळण्याची संधी मिळते आणि ही संधी तुम्हाला दिलेली आहे जय महाराष्ट्र मित्रमंडळ भोईरगावनं. भोईरगाव चषकाचं आयोजन कसं वाटतंय, काय सांगाल स्पर्धेविषयी? खरं तर आपल्या PTCमध्ये टुर्नामेंट होत नाही. झाली तर ती फ्री एंट्री टुर्नामेंट कधी होत नाही. इथे भोईरगाव चषकमध्ये फ्री एंट्री टुर्नामेंट आयोजित केली, त्याबद्दल आम्हाला खेळायची संधी दिली परेश भोईर यांनी, त्याच्यामुळे मनापूर्ण अभिनंदन करतो. आणि या संधीचा लाभ घेण्याचा कसा प्रयत्न असेल? क्षेत्ररक्षण करणार आहात, समोरच्या टीमला किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न राहील? कुठले खेळाडू आहेत जे तुम्हाला असं वाटतं की खूप चांगली कामगिरी करून तुमच्या टीमला विजय मिळवून देतील? नक्कीच कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. संघामध्ये थोडे चेंजेस आहेत. भावेश गवाले सध्या ऑन ग्राउंड नाही आहे, त्याच्यामुळे त्याची कमी नक्कीच जाणवेल. जास्तीत जास्त चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. आपल्याला खूप खूप शुभेच्छा असतील महत्त्वाच्या मॅचकरिता. फ्री एंट्री टुर्नामेंट आज JNCच्या नावाने तुमचा संघ मैदानामध्ये उतरलेला आहे. कसं वाटतंय स्वतःच्या घरच्या मैदानावर तुम्ही खेळणार आहात? तसं काय नाही, क्रिकेट आहे, ती पण चांगली टीम आहे. आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू. पण एक ॲडव्हान्टेज नेहमीच तुम्हाला राहिलेला आहे आणि या हंगामामध्ये खरं तर तुमचा संघ देखील कामगिरी चांगली करतोय, परंतु जास्त अपेक्षा असतात, तर त्यांचं कुठेतरी ओझं आहे का? ओझं बिझं काय नाही, थोडं बॅकफुटला चाललं आहे, थोडं बघू, प्रयत्न करू आम्ही. चांगलं आहे. आयोजकांसाठी काय बोलाल? आयोजन खूप चांगलं आहे आणि ग्राउंडवर बघू. येस, थँक्यू सो मच. आपल्याला देखील हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. तर टॉस ते संपन्न झालेला आहे. टॉस जिंकलाय वेताळ स्पोर्ट दळेपाडा बी टीमच्या कॅप्टनने. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया मॅचच्या दिशेनं आणि कॉमेंट्री बॉक्समधून पुन्हा एकदा ऐकूयात योगेश पाटील यांचा दमदार आवाज. धन्यवाद अजय गरत. या स्पर्धेतील पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील हा पहिला सामना सध्या आपण पाहत आहोत. उद्घाटनी सामना गावदेवी SK स्पोर्ट चापे विपक्ष श्रीगणेश जांभूलपाडा आणि तदनंतर दुसऱ्या सामन्याची आपण या ठिकाणी नाणेफेकी संपन्न केली. वेताळ स्पोर्ट दलेपाडा ब विपक्ष JNC विकी स्पोर्ट कुकसे अशी लढत तुम्हाला पाहायला आपल्याला. लक्ष जर पाहिलं या ठिकाणी तर 39 धाबा इथे पहिल्या इनिंगमध्ये जोडल्या गेल्या. 40 धाबाचं मात्र या ठिकाणी टार्गेट मात्र पूर्ण केला जाणार का, आणि त्यासाठी सलामाची जोडी आपल्याला सापे संघाच्या वतीने पाहायला मिळते. चला जास्त वेळ आपण घ्यायचा नाही आहे. विनंती असेल की आपण लगेच फिल्डिंग लावायला सुरुवात करा, कारण आज आपल्याला नॉनस्टॉप क्रिकेट खेळवायचं आहे. तब्बल 11 संघाच्या लॉट्समध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील आणि प्रत्येक टीमला मी विनंती करतो की जी वेळ तुम्हाला आयोजकांनी दिलेल्या त्या वेळेच्या आधी या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून खेळ थांबणार नाहीये. आज शिवगर्जना चिंबीपाडा संघ सुद्धा तुम्हाला NAction मध्ये पाहायला मिळेल. SG स्पोर्ट डोले संघाच्या विरोधात चेरोबाजपूर वाशेर संघ फाईट करेल. तलवली संघाच्या विरोधात जय बजरंग चिंचोली संघ तुम्हाला NAction मध्ये पाहायला मिळणार आहे अर्जुली संघाच्या विरोधात. आणि आज कातने संघ सुद्धा तुम्हाला स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळू शकेल. अजय सकाळचा सत्र आहे, मॉर्निंग सेशन आहे आणि प्रथमतः बॅटिंग करत असताना 40चं लक्ष इथे बाजू उभारला आहे. एक चांगला टोटल आपण म्हणू शकतोय. हो निश्चितच. एकतर सुरुवात खराब होती. पहिल्या 3 ओव्हर्समध्ये फक्त 17 धावा फलकावर होत्या आणि ते पाहता तर खूप चांगलं कमबॅक केलंय, चांगली रिकव्हरी केली आहे फलंदाजांनी जांभूळपाडा टीमसाठी. त्यामुळेच टोटल तर फायटिंग टोटल आहे, परंतु चांगली गोलंदाजी आणि फिल्डिंग त्यांना करावी लागेल सामना जिंकण्याकरिता. सुंदर फटका पहिल्याच बॉलवर. शॉट पुल केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
डीजे अजय भावेशच्या माध्यमातून, परंतु या ठिकाणी चुकीची लेंथ होती आणि तसं जर पाहिलं तर या क्रीडांगणावरती अजय धावा होत आहेत. धावा देखील भरपूर आहेत. एकतर आउटफील्ड फास्ट आहे, खेळपट्टी दर्जेदार आहे, खेळपट्टी गोलंदाजांना देखील दार्जिनी आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. परंतु अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं गरजेचं आहे. पहिला बॉल कमजोर होता, डाव्या यष्टीच्या रोखानं टाकला, त्याचा फायदा घेतला आतिशनं. हा चांगला बॉल आहे, खोलवर टप्प्याचा चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता, ॲक्युरसी दाखवावी लागणार आहे गोलंदाजांना. जे पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं होतं, निखिल, जीवन, गौरव यांनी खूप चांगली गोलंदाजी केली, परंतु स्वप्नील खर्चिक ठरला. त्याने 22 धावा तब्बल खर्च केल्या आपल्या षटकामध्ये. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ स्लाइटली शॉर्ट ऑफ लेंथ, पुल केलाय, कंट्रोल फटका जरूर पाहायला मिळतोय. डीपमध्ये फिल्डर सेट आहे. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न, थोडी उंच फेक आली आणि त्यामुळेच आपण बघतोय की दुसरी धाव अखेर कंप्लीट होते. रॅपिड थ्रो पाहिजे होता, थोडा फ्लॅट थ्रो पाहिजे होता अगदी इष्ट्यांवर, तेव्हा कुठेतरी विकेट मिळाली असती. परंतु रिक्स उचलली होती फलंदाजाने या दुहेरीच्या धावेसाठी आणि दोघे सुखरूप पोहोचले गेले. आणि तसं जर पाहिलं तर दोघांकडे जोडीने खेळण्याचा अनुभव राहिला आहे. जरूर आज आपण पाहतो की सापे गावातून एक संघ तयार केला, परंतु पूर्वी आपण पाहिलं की या गावदेवी सापे संघासाठी आपण सलामी जोडी पाहायचो, अतिश आणि निखिल. आणि आज तीच जोडी सध्या खेळपट्टीवरती उतरली आणि दोघांमध्ये एक कमिटमेंट चांगल्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॉलिंग चांगल्या प्रमाणात होत आहेत आणि त्या 2 धावा मात्र या ठिकाणी यशस्वी पूर्ण केल्या गेल्या. हो, पावलाचा वापर जरूर केला, परंतु ही लेन चांगली पाहायला मिळाली. बॅटच्या टोला चेंडू स्पर्श झालाय. हो, पुन्हा संधी होती, परंतु एवढ्या वेगाने हाताळलाय की चेंडू मात्र सरळ चाललाय एस्ट्यांच्या पाठीमागे. अजय, या चुका मात्र कुठेतरी टाळावं लागतील. हा सामना जिंकायचा असेल तर श्री गणेश जांभूळपाडा संघाला. वारंवार संधी मिळत आहेत. या अगोदर देखील धावचीची संधी निर्माण झाली होती, परंतु ही चांगली संधी होती. फलंदाज भरपूर दूर होता, फिल्डर जास्त दूरवर नव्हता एष्ट्यांपासून. तिन्ही एष्ट्या समोर होत्या आणि एवढ्या जोराने बॉल फेकण्याची आवश्यकताच नव्हती मला असं वाटतं, परंतु जास्त जोश तिथे दाखवला फिल्डरनं, त्याचा भुर्दंड भोगावा लागलाय. आणखी एक धाव, एकूण 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 8. 40 धावांचा पाठलाग सुरू आहे SK स्पोर्ट्स आई गावदेवी सापे टीमकडून. फुल टॉस आहे, चांगला फटका अगदी गॅपमधून बॉलला पाठवलाय खाऊ कॉर्नर सीमारेषा पलीकडे. खणखणीत चौकार. पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे, खूप मोठे गॅप्स आहेत आणि चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल झाला वेगानं. श्रीधर पुन्हा एकदा पाऊस कट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू थोडीशी हुलकावणी दिली आणि चेंडू गॅपमधून पुन्हा चाललाय. हो, चांगलं क्षेत्ररक्षण. आपल्या टीमसाठी किमान 2 धावा तिथे वाचवल्या असं म्हणायला हरकत नाहीये. आणि अशा रीतीने पाहिलं तर पहिले षटकाच्या खेळ सुरू असताना आणि समाप्त झालेला आहे. एकूण धाव फलकावरती धावसंख्या आपण पाहिल्या तर 14 धावा. आमच्या सोबतीला ॲज अ स्कोरर म्हणून भादनेचे मिस्टर अंकित शेलार आपल्या सोबतीला आहेत. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आणि चांगली लेखणी करतायत. सुरुवात चांगली आहे, दमदार सुरुवात म्हणता येईल सापे संघाकरिता. 14 धावा फलकावर, 26 धावा आणखी बनवाव्या लागतील. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. समीकरण थोडंसं सोपं झालंय. बबलू पाटील यांचं आगमन होतंय, वंडर बॉय ऑफ PTC सिरीज मॅन. पुढच्या मॅचमध्ये आपण त्यांना ॲक्शनमध्ये बघणार आहोत आणि या मैदानावर बऱ्याचशा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी त्यांनी जरूर केलेली आहे. हो, फक्त बबलू पाटीलचा आपण उल्लेख करू शकत नाही तर कुकचे संघाचा सुद्धा मात्र या ठिकाणी या चांगला परफॉर्मन्स राहिलेला आहे. आणि पाहू शकाल आज पहिल्या दिवस स्पर्धेचा आणि उद्घाटन सामना सध्या सुरू आहे आणि अनेक संख्येने मान्यवर मंडळी आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा करूया आपण त्यांचं सहर्ष स्वागत. विद्यमान सरपंच सध्या आपण पाहतोय संगीता माने, विद्यमान उपसरपंच सुभाजी मागे यांना तुम्ही पाहू शकाल. माजी सभापती एकनाथजी देव पाटील, हरिभक्त परायण, सुभाजी महाराज तरणे यांना तुम्ही पाहू शकाल. माजी सरपंच तुकारामजी फिरांगणे हे सध्या मात्र या सामन्याचा आनंद घेत आहेत. राजू माने यांना तुम्ही पाहू शकाल. विवेकजी भुईरे सुद्धा मात्र सध्या विराजमान आहेत. सागरजी भुईरे सुद्धा मात्र या ठिकाणी विराजमान आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात करते गोलंदाज सुजित पारधी यंगस्टर आहे. पहिल्या षटकामध्ये अनुभवी श्रीधरला आपण बघितलं, काही चांगले चेंडू टाकले, परंतु 2 बॉल फार कमजोर होते. पहिला बॉल आणि 5वा बॉल ज्याच्यावर चौकार ठोकले. आतिशनं फायदा घेतला कमजोर बॉलचा, परंतु क्रुशियल मोमेंट्स कॅच करणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी ही बाब महत्त्वाची असेल. पहिल्या ओव्हरमध्ये संधी आल्या होत्या धावचीच्या, त्या दवडल्या गेल्यात आणि त्यामुळे थोडंसं दडपण असणार आहे श्री गणेश जांभूळपाडा टीमवर.
निखिलसाठी फुल टॉस स्विंग केलाय, मिस टाइम स्ट्रोक, बॉल खाली, फिल्डर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, सुपर कॅच, फलंदाज बाद. टायमिंग प्रॉपर नव्हतं, चेंडू भरपूर वेळ हवेत राहिला आणि स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये पाहिलं तर साहिल पारदी होता. कुठल्या प्रमाणे त्याने चूक केली नाही, शेवटच्या क्षणाला मात्र आपल्या हाताची ओंजल बाहेर काढली आणि त्या ओंजलीमध्ये मात्र चेंडूला कैद केलाय. पहिला धक्का लागला या ठिकाणी गावदेवी सापे संघाला निखिल पाटील रुपाला आणि आय थिंक या सामन्यातील पहिला चेंडू त्याने फेस केला म्हणजे एकही दाबेचं त्याने आपल्या टीमला योगदान दिलेलं नाहीये. आणि बॉल देखील आपण बघितला तर चांगला बॉल म्हणता येणार नाहीये, फुल टॉस होता तो देखील मिडल लेग स्टकवर आणि संधी होती फलंदाजाकडे, परंतु जास्त जोरात खेळण्याच्या नादात टायमिंग चुकलं. नवीन बॅटर आकाश, ओव्हर पिच लॉफ्ट केलाय, ताकदवान फटका आहे, लाजवाब स्ट्रोक, बॉल आउट ऑफ द पार्क, षटकार. चुकीची लेंथ होती, ओव्हर पिच आणि लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. पहिला आपण अगदी सरळ ब्लेडने तो फटका खेळण्याचा त्याने प्रयत्न केला आणि चेंडू मात्र एक्झॅक्टली पाहिलं तर स्वर्गीय सीताराम दगडू पाटील एक स्टँडच्या डोक्यावरून निघून चाललाय आणि जसा चेंडू अजय निघाला बॅटमधून लिहिली आहे त्याच्यावरती 6 धावा या कोरल्या होत्या. पत्रा बजाव षटकार होता हा. आकाश शास्त्री अशाच धडाकेबाज फलंदाजीसाठी जाणला जातो. चांगला अनुभवी खेळाडू आहे, त्याच्या क्रमवारीमध्ये देखील बराच बदल होत असतो. कधी तो 5व्या 6व्या क्रमांकावर खेळतो, कधी थोडा वर देखील दिसतो. निखिलच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये देखील आपण बदल बघितला या हंगामामध्ये. दरम्यान पुढचा बॉल ओव्हर द विकेट, जस्ट बॅक ऑफ लेन, तर खेळायचं होतं, फाईन लेगला बॉल चाललाय, डीप स्क्वेअरिश थर्ड मॅनला, झापूक झुपूक फटका होता, 4 धावा. फटका कसा असू दे अजय, रिझल्ट सापे संघासाठी चांगला आलाय कारण 4 धावांचा त्यांना मात्र त्या ठिकाणी बेनिफिट प्राप्त झाला आहे, हे खरं आहे. फटका फिनिश होत होता आणि अगदी मागच्या भागाला बॅटच्या बॉल लागलाय. सुदैवीच म्हणता येईल फलंदाज, 4 धावा येत आहेत. धावा येणं गरजेचं आहे, जसं आपण उल्लेख केला तर की रिझल्ट चांगला आहे फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. 4 धावांनीची धावसंख्या वेगानं पुढे सरसावते, जाऊन पोहोचली 24 वर. आणखी 16 धावांची आवश्यकता असेल. पारडं जड होताना दिसतंय या मॅचमध्ये सापे संघाचं. स्लोवर बॉल, लवकर खेळण्याचा प्रयत्न झाला, बॉल पिक करता आलेला नाहीये. गुड डिलिव्हरी, यावेळेला धाव मिळणार नाहीये. येतोय डॉट बॉल. जरूर आता मात्र इथून आपण जर पाहिलं तर कुठेतरी सामन्यावरती पकड सापे संघाने केलेली आहे, परंतु इथे जर जांभूळपाडा संघाला कमबॅक जर करायचं असेल तर किमान तुम्हाला या ठिकाणी विकेटच्या शोधात जावं लागेल. तुम्ही इथे विकेट ज्यावेळी घेणार त्यावेळी तुम्ही या संघामध्ये या सामन्यामध्ये आय थिंक बाउन्स बॅक करायला आणि तो प्रयत्न गोलंदाजांना मात्र करावा लागेल. सुजित एक युवा गोलंदाज आहे, परंतु वापसी चांगल्या प्रमाणे पाहिली. मागील दोन्ही चेंडू पाहिले तर डॉट आले, म्हणजे असं वाटतं की हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत एक वेगळ्याच मोडवरती जाणार आहे, त्यात काही शंका नाही आहे. स्लोली तो रिदममध्ये येताना दिसतोय. पहिले 2 ते 3 बॉल एवढे चांगले नव्हते, परंतु मागचे 2 बॉल्स खूप चांगल्या पद्धतीने त्याने टाकलेत. षटकातील शेवटचा बॉल ओव्हर द विकेट. हो, यावेळेला गुड लेंथवरून चांगली उसळी दिली बॉलला. बॅटर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करत होता, बीट होतोय. आणखी एक डॉट बॉल, सलगचे 3 निर्धाव चेंडू, जबरदस्त कमबॅक सुजित पारदीकडून. 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या 24, एक गडी बाद. म्हणजे येणारे 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 16 धाब्यांची अजूनही आवश्यकता आहे. परंतु विनंती असेल की आपण जास्त वेळ टीम मिटिंग करायची नाही, लगेच तुम्हाला फिल्डिंग सजवायची आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की अनेकांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे. सर्वांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. जो आपण मंडप डेकोरेशन जो पाहतो, या मान्यवर कक्ष असेल, एक खेळाडू कक्ष असेल, यासाठी आम्हाला मोलाचं योगदान देणारे माजी सरपंच आदरणीय मनोहरजी भोईर यांचं विशेष आभार. समालोचक कक्ष आपण पाहिला तर सन्माननीय सागरजी मधुकर भोईर यांच्याकडून आम्हाला चांगलं योगदान प्राप्त झालेलं आहे, त्यांचं विशेष आम्ही आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेचा विचार केला तर मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण ट्रॉफी देणार आहोत आणि जो आपण टॉस बॉक्स पाहतोय संदेशजी भोईर यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालेला आहे, त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. प्रत्येक सामन्यासाठी आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी संदीपजी शांताराम भोईर यांच्याकडून आम्हाला देण्यात आलेले आहे, त्यांचे विशेष आम्ही आभार व्यक्त करतोय. पाहुण्याच्या सन्मानासाठी जे सन्मानचिन्ह पाहत आहोत, जे आम्हाला ऋतिक विषय वाफाले आणि मिस्टर परेश भोईर यांच्याकडून देण्यात आलेले, त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. आम्हाला या स्पर्धेमध्ये ब्रेकफास्ट 3 दिवस सागर शांताराम भोईर यांच्याकडून प्राप्त झालेले, त्यांचे सुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय.
12 चेंडू आणि 12 मध्ये आता 16 धाब्याची गरज असताना गोलंदाज निवृत्तीच्या हातामध्ये चेंडू आता सोपवलाय. परंतु आतीची आता रणनीती काय असेल की तो स्ट्राईक रोटेट करेल की आकाशकडे मात्र पुन्हा तो स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करेल. फुल टॉस ऑन साईडला पीक केलाय परंतु स्क्वेअर लेग आहे. चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय. सिंगल धाव पहिल्या चेंडूवरती निवृत्तीनं खर्च केली. म्हणजे थोडा का होईना परंतु जांभूळपाड संघ आता मात्र चांगल्या ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. आणि त्यांच्या खेळाडूंची बॉडी लँग्वेज आपल्याला आता पॉझिटिव्ह पाहायला मिळते. चेअरअप करत असताना एकमेकांसाठी सर्वच खेळाडू ही चांगली बाब आहे. सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. निवृत्ती पारधी पुढचा बॉल घेऊन फ्लाइटेड बॉल फुल टॉस स्विंग केलाय. डीपमध्ये खेळाडू सज्ज आहे मात्र त्याला हुलकावणी देऊन बॉल सीमारेषा पलीकडे. वन बाउंस चौकार. निवृत्ती वारंवार फ्लाईट देण्याचा प्रयत्न करतोय. दोन्ही चेंडू त्याचे फुलर लेनचे फुलटॉस आपण बघितलेत. नियंत्रणाचा थोडासा अभाव आहे. चेंडूला कदाचित तो फिरकी देण्याचा प्रयत्न करतोय परंतु नियंत्रण चुकतंय. यावेळेला फिल्डरनं आटोकाट प्रयत्न केला होता बॉल अडवण्याचा मात्र एक टप्पा घेतल्यानंतर बॉल फिल्डरच्या वरून निघून गेलाय. 4 धावा मिळत आहेत. चौकारांची धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचली. समीकरण बदलते. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. 10 बॉल्समध्ये धावा करायचे आहेत 11. आकाश शास्त्री आणि आतिश पाटील ही जोडी खेळपट्टीवर. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला चेंडू स्पिन झालाय खरा. कट करत असताना मिसफिल्ड. जिथे 1 धाव मिळायला हवी होती तिथे 2 धावा मिळत आहेत. क्षेत्ररक्षण थोडंसं कमकुवत राहिले या इनिंग्समध्ये आपण बघितलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 2 संधी आल्या होत्या धावचीतच्या त्या दवडण्यात आल्या आणि याही वेळेला क्षेत्ररक्षण थोडंसं सुमार दर्जाचं राहिलंय. हो निश्चितपणे कारण तुम्हाला जर एखाद्या स्पर्धेमध्ये एखाद्या संघाला पराभूत करायचं असेल तर तुमचं तिन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगला खेळ एवढं गरजेचं आहे. परंतु आज फिल्डिंग डिपार्टमेंट थोडीशी ढासाळताना आपण पाहिले सिरगणे जांभूळपाडा संघाच्या वतीनं आणि त्याच्यामध्ये पाहतो की आता हा संघ थोडंसं आपल्याला पिछाडीवरती पाहायला मिळतोय. परंतु अजूनही पाहतो की त्या ठिकाणी या सर्वांची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहे कारण त्यांना माहिती आहे जोपर्यंत शेवटची धाव आपण खर्च करत नाही तोपर्यंत आपण लढायचं आहे. परंतु जर अशाप्रमाणे गोलंदाजी अजय झाली तर हा सामना लवकरात लवकर फिनिश होऊ शकतोय. आता असं म्हणावं लागेल की आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसने शेजारी. धावा कमी आहेत तुमच्याकडे त्यामुळेच टिचून मारा करणं गरजेचं असणार आहे. अवांतर धावा परवडण्यासारख्या नसतील श्री गणेश जांभूळपाडा संघाला. या स्पर्धेचा हा उद्घाटनीय सामना आपल्यासमोर रंगतोय. फुलटॉस आहे समोर. तगडा प्रहार मात्र टायमिंग परफेक्ट नाही आहे. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित. जबरदस्त फिल्डिंग अगदी सीमा रेषेलगत उजव्या पायावर शरीराचा तोल सावरत असताना बॉल अडवला फेकला मात्र फेक चुकीची आहे. आणखी 1 धाव घेत आहेत फलंदाज. एकूण 3 धावा कंप्लीट. समीकरण फार सोपं होत असताना SK स्पोर्ट्स आई गावदेवी सापे संघासाठी धावसंख्या जाऊन पोहोचले 35 वर. फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. तब्बल 8 चेंडूंचा खेळ बाकी. सोपं समीकरण आपण पाहतो आणि त्याच्यामुळे पाहतो की आता खेळाडू कक्षामध्ये सुद्धा रिलॅक्स मोड आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पाहू शकेल या ठिकाणी ज्यांनी ही परंपरा सुरू केली जे महाराष्ट्र मित्रमंडळच्या वतीनं आयोजनाला त्याची मित्र म्हणे की संस्थापक अध्यक्ष म्हटलं तर वावगं ठरणार नाही. राजारामजी भोईर जे माजी सरपंच आहेत त्यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 5 धाब्यांची गरज. पुढे आलाय जबरदस्त फटका आहे गोलंदाज डोक्यावरून परंतु लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलाय. सिंगल धाव मात्र तिथे पूर्ण केली गेली आणि आतिश पाटील आज चांगल्या प्रमाणे खेळलाय. सलामी आला आणि जबाबदारीने त्याने खेळ साकारला आणि त्याला चांगली साथ दिली आकाश शास्त्रीनं. 8 बॉलमध्ये 16 वर आतिश आहे. 8 बॉलचा सामना आकाशनं केलाय. 19 धावांवर तो खेळतोय. संघ विजयाच्या उंबरठ्यावर. फ्लिक केलाय. नो बॉलचा इशारा पंचांकडून. खाऊ कॉर्नरला फिल्डर जरूर आहे. 1च धाव मिळताना दिसते मात्र 2 धावा एकूण स्कोअरमध्ये ॲड होतील. चुका होत आहेत गोलंदाजीमध्ये. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 38 वर. फक्त आता 2 धावांची आवश्यकता. औपचारिकता शिल्लक दिसते या पहिल्या मॅचमध्ये. आपण पाहत आहात भुईरगाव चषक 2025 की त्या विजयाच्या धाबा आता मात्र आपल्याला आतिशच्या बॅटमधून पाहायला मिळतील की हो शॉर्ट पिच चेंडू होता केलायचं होतं मिड विकेटला परंतु चेंडू चालला लॉंग ऑनवरती. निकेश वेगाने पोहोचला आणि या सिंगलच्या माध्यमातून स्कोर आर लेवल. एका धाबेसाठी आता मात्र जरूर पुन्हा स्ट्राईक आतिश पाटीलकडे असेल आणि जसा हा सामना संपन्न होईल लगेच मी विनंती करेन बेताळ स्पोर्ट दलेपाडा बस संघाला आणि जियांशी विकी स्पोर्ट कुक्षे संघाला की आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. लेग ब्रेक गोलंदाजी आपल्याला निवृत्तीकडून पाहायला मिळाली. या हंगामामध्ये लेग ब्रेक गोलंदाजांचा विचार केला तर ओमकार लिये त्याने फार प्रभावित केलंय. श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा टीमसाठी तो खेळतो. इकडे निवृत्ती आपण बघतोय मात्र निवृत्तीला ते नियंत्रण दाखवता आलं नाही.
खर्चिक षटक राहिलं, तब्बल 15 धावा त्याने खर्च केल्या आणि आता विजयासाठी फक्त एका धावेची आवश्यकता आहे. स्कोर्स आर लेवल्ड. आणि शेवटचं षटक आता मात्र हाताळण्यासाठी ती एक धाव आता वाचवण्यासाठी गोलंदाज विनीतचा मात्र वापर केलाय की तो एखादा चमत्कार मात्र इथे करेल का. सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट. आता मात्र आतिश पाटील करेल की त्याची विकेट्स आता गोलंदाज इथे मात्र प्राप्त करेल. हो, फटका हवेत केला आणि विनिंग शॉट चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि या स्पर्धेच्या पलीकडे जात असताना श्री गणेश जांभूलपाडा, हार्ड लक हर्षद पारदी अँड जांभूलपाडा, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन गावदेवी एसके स्पोर्ट्स सापे. पहिला विजय या स्पर्धेमध्ये त्याने संपादित केलेला आहे. सुरुवात चांगली केली, विजयाने केली. आणि आपण देऊया लगेचच या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच. फ्री एंट्री टुर्नामेंट आहे अजय आणि प्रत्येक सामनावीरासाठी तब्बल 5 पारितोषिकं सुद्धा आहेत. आणि जरूर या पूर्ण सामन्याचा जर आपण उल्लेख केला तर मात्र योग्य वेळेवरती हा सामना मात्र कंप्लीट केलाय. 38 मिनिटांमध्ये हा मात्र पहिला सामना या ठिकाणी फिनिश झाला आणि हे सर्व संघांना विनंती करतो की